बघा, आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता या सराव प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना हे प्रश्न तुमच्या बोर्ड परीक्षा 2027 साठी अत्यंत उपयुक्त असे आहेत. हे प्रश्न तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास म्हटले जाते? तर याचं अधिकृत उत्तर काय आहे? व्हॉल्टेयर यास म्हटले जाते. भारताचे राष्ट्रीय लेखाकार नवी दिल्ली येथे आहे. हिटलरच्या हुकुमशाहीचा इतिहास सांगणारे भिल्लार हे महाराष्ट्रातील महाबळेश्वर गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. योग्य पर्याय नुसता निवडायचा नाही, तर ते विधान पूर्ण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्याचं उत्तर व्हॉल्टेअर आहे. मग आधुनिक इतिहास लेखनाच्या जगात व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. हे असं पूर्ण विधान लिहून तुम्हाला ते उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. आता चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. आता यामध्ये ती तुम्हाला दुरुस्त सुद्धा करायची आहे. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. नंतर बघा, हे खूप सोपं आहे. हे तुम्ही करू शकता आणि ते दुरुस्त करून दुरुस्त करणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता येथे संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट मॅप असतो. तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. कोणतेही 2. ठीक आहे. तुम्ही काय करायचं 5वं प्रकरण पहिलं प्रकरण, 5वं प्रकरण आणि 8वं प्रकरण यावर जे एवढे माइंड मॅप्स आहेत ते मी तुम्हाला देतो आणि आपण व्हिडिओमध्ये ते अभ्यासले आहेतच. ठीक आहे. तर ते तुम्हाला त्या म्हणजे आता ग्रंथ वाचायचे आहेत. म्हणजे कार्ल मार्क्स याचा ग्रंथ. ठीक आहे. म्हणजे चुकीची हे संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी विचारतात. ग्रंथ व ग्रंथकार. हां. आणि 5व्या प्रकरणात साप्ताहिक त्यांचे संस्थापक किंवा संपादक. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता संकल्पना स्पष्ट करा. उपयोजित इतिहास. व्हॉट इज अ ॲप्लिएड हिस्ट्री म्हणजे उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर आता यासाठी जनांचा इतिहास ही संकल्पना वापरली जाते. त्याच्यात 4 मुद्दे जे आहेत ते लिहिणे गरजेचे आहे. यांना जनांचा इतिहास ही संकल्पना वापरली जाते किंवा पर्यायी शब्द आहे. यामध्ये म्हणजे ज्या भूतकाळातील घटनांचा व वर्तमान घटनांचा अभ्यास म्हणजे ते भविष्यात कसा वापर करता येईल. म्हणजे आपल्या पूर्वजांनी कुठल्या चुका केल्या त्या आपण करू नये. या सगळ्यांचा तिथे अभ्यास केला जातो. त्यानुसार तुम्ही 2-3 मुद्द्यात उत्तर संपवू शकता. तर टिपा लिहा. यामध्ये कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. याच्यात सुद्धा 4 पॉइंट महत्त्वाचे असतात. तर ते द्वंद्ववाद विचार सारणी. आता फ्रेडरिक हेगल यांनी हा द्वंद्ववादी विचारसरणीचा सिद्धांत मांडलाय. यात खरे काय व खोटे काय या दोघांचा काय एक उहापोह करून त्याला एक छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. हां, हे तुमचे 4-5 मुद्दे येणं इथे आवश्यक आहे. नंतर अभिलेखागार. अभिलेखागाराविषयी तुम्हाला जेवढं काही माहिती आहे, की ते नवी दिल्ली येथे आहे. त्यात काय-काय तर दस्तावेज असतात, त्यांचं जतन करून ठेवलेलं असतं. हे सर्व तुम्हाला तिथे लिहिणं गरजेचं आहे. खेळ आणि खेळणी तर खूप सोपे आहे. आता इतिहास लेखनात स्त्रियांच्या दृष्टिकोनाचा विचार करणारी स्त्रीवादी इतिहास लेखन भूमिका मांडली गेली. विधाने स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 5 पॉइंट लिहायचे अपेक्षित आहेत. ठीक आहे. त्या प्रश्नाच्या उत्तराला अनुसरून तुम्ही लिखाण करणं, पॉइंट काढणं गरजेचे आहे. त्या प्रश्नाचा मूळ गाभा तुम्हाला समजला पाहिजे. त्या प्रश्नाचा मूळ गाभा तुम्हाला समजला पाहिजे. ठीक आहे. आता इतिहास लेखनात स्त्रियांचा दृष्टिकोनाचा विचार करणारी स्त्रीवादी इतिहास लेखन भूमिका. सीमा दो बोआ ही जी फ्रेंच विदुषी आहे, त्यांनी काय केला की इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव करण्यास म्हणजे सुरुवात केली. म्हणजे स्त्री यांच्या आयुष्याशी निगडीत जे काही व्यवसाय आहे, त्यांचं आयुष्य आहे, त्यांच्याशी निगडीत विचार करण्यास सुरुवात झाली होती. म्हणूनच स्त्रीवादी इतिहास लेखनाची ही भूमिका मांडली गेली. म्हणजे एक स्त्री हा एक वेगळा सामाजिक वर्ग अस्तित्वात यावा, हं, यासाठी. ठीक आहे. वृत्तपत्रांना इतिहास या विषयाची गरज का पडते? ठीक आहे. वृत्तपत्र आणि इतिहास हे जेव्हा आपण प्रकरण अभ्यासतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं, की वृत्तपत्र एखाद्या घटनेला जर समजा 50 वर्ष पूर्ण झाली किंवा तर त्याच्या बातम्या या वृत्तपत्रामध्ये येतात. आवृत्त्या, पुरवण्या वगैरे या वृत्तपत्रामध्ये येतात. अशा वेळी त्या गोष्टीचा इतिहास आपल्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे. आणि तो इतिहास जर चुकीचा गेला तर चुकीची माहिती जाऊ शकते ना. मग त्या क्षेत्रातील
इतिहास तज्ञांची म्हणजे जाणकारांची आवश्यकता वृत्तपत्रांना आवश्यक असते. म्हणूनच वृत्तपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. आता एखाद्या घटनेला जर समजा 50 वर्ष पूर्ण झाली, तर त्या घटनेचे महत्त्व, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचे सामाजिक घटक या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून ती माहिती किंवा ती पुरवणी वृत्तपत्रात छापली जाते. अशा वेळी त्यांना इतिहास या विषयाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे त्या काळातील थोडक्यात अ, घटनाक्रमांचा एक आढावा घ्यावा लागतो. ते घटनाक्रम योग्य आहेत का? त्यातून निष्कर्ष काढावा लागतो आणि म्हणूनच वृत्तपत्रांना इतिहास या विषयाची जी आवश्यकता आहे, म्हणजे वृत्तपत्रांना इतिहास या विषयाची गरज भासते. ठीक आहे. त्यात तज्ञ लोकांची म्हणजे इतिहासातील जाणकारांची आवश्यकता आहे. खेळाडू कौशल्यांचा खेळाडूंना कौशल्याचे विकास अत्यंत महत्त्वाचे स्थान का आहे? खेळामुळे जे आपल्या करमणूक होते, आपल्या सदृढ मानसिक ताण वगैरे हलका होतो, हे सगळं त्याच्यात येणार आहे. पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती का होते? पर्यटनामुळे काय होतं, एक परकीय आर्थिक चलन त्या किंवा आर्थिक लाभ तेथील स्थानिक लोकांना मिळतं. स्थानिक लोकं काय करतात, हॉटेल म्हणजे स्टे होम असेल किंवा काही खानावळी असेल, या माध्यमातून काय करतात, पर्यटकांना सुविधा पुरवतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काय होतं, एक रोजगार निर्माण होतो. मग त्यांना काय म्हणतात ते जंगलाची कत्तल, आता ग्रामीण भागात जर स्थानिक पातळीवर बघितलं, तर जंगलाची कत्तल करून बरीचशी लोकं उदरनिर्वाह करतात. मग असा जर रोजगार निर्माण झाला, तर त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न राहत नाही ना त्यांच्यासमोर. का? कारण इथे रोजगार मिळतोय. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे. नंतर आहे, उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. एकदम सोप्पं आहे. नंतर आहे कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत. दास कॅपिटल हे त्यांचं पुस्तक आहे, त्याचा उल्लेख करावा. नंतर वर्ग सिद्धांत काय सांगतो आणि त्या वर्ग सिद्धांताचे थोडक्यात महत्त्व हे तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे. तर दास कॅपिटल या ग्रंथाचा उल्लेख करणं खूप हे गरजेचं आहे आणि मग तो वर्ग सिद्धांत काय सांगतो ते सांगायचं. माहितीच्या अधिकाराचे हां, भारतीय लोकशाही बळकटीकरणातील योगदान स्पष्ट करा. माहितीचा अधिकार कोणी सुरू केला महाराष्ट्रात? सर्वप्रथम तो कुठे सुरू झाला? तर स्वीडनमध्ये आणि महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी हे केले. यामुळे शासनाची जी काय गोपनीयता आहे किंवा पारदर्शकता येऊ लागली. शासनाची धोरणे जी आहेत ते जनतेला कळू लागली. हे सर्व तिथे लिहिणं गरजेचं आहे. पर्यटनाचं ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्व जतन करण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? ठीक आहे. पर्यटन करतेवेळी तेथील पर्यावरणाला व ऐतिहासिक घटकांना धक्का पोहोचणार नाही याची पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आणि यासाठी काही पावलं उचलणं आवश्यक असतात. ठीक आहे. तर पर्यावरणीय पर्यटनाचे ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्व जतन करण्यासाठी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? तर तो तुम्ही विचार कसा करता? या पुस्तकातले मुद्दे लिहिणं अपेक्षित नाही. यात तुम्ही तुमची विचार क्षमता काय आहे? तुम्ही कसा विचार करता? तुम्ही तिथे पर्यटक म्हणून गेलात, तर तुम्ही काय कराल? हां, या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. ठीक आहे. आता आहे राज्यशास्त्र. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. ठीक आहे. हे तुम्हाला हे काय सोप्पं आहे. हे जे वरती जे सांगितलं, की पूर्ण विधान लिहूनच तुम्हाला ते लिहायचं आहे. आता खालील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. ठीक आहे. आता हे पण खूप सोपं आहे. कोणतेही 2 आपण चर्चा करूया. आता हे बघा, आता हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. हे विधान बरोबर आहे. असं लिहायचं आणि पुढे लिहायचं कारण. कारण का? बघा, भारतीय संविधानाने काय केलेलं आहे, की जी मतदानाची जी अट आहे ती 21 वर्षाहून 18 वर्ष केली. त्यामुळे काय होतं, युवा जो वर्ग आहे त्याला मतदानाचा हक्क प्राप्त झाला. ठीक आहे. लोकशाही ही बळकट झाली आणि असा अधिकार जो आहे किंवा तो कुठल्याही संविधानामध्ये नसून ही काय म्हणतात ती भारतातली लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. कारण त्यांना एक राजकीय व्यासपीठ अ, युवा अ, युवांना युवा वर्गाला किंवा युवकांना मिळालं.
त्यामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. ठीक आहे. अजून तुम्ही 4-5 मुद्दे ॲड करू शकता. निवडणूक आयोग निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू करते. कोड ऑफ कंडक्ट. आचारसंहिता म्हणजे निवडणुकीपासून ते निवडणूक होईपर्यंत जे उमेदवार आहेत आणि जे मतदान करणारे आहेत, त्यांनी कुठले नियम पाळावेत, कुठले नियम आणि काय करू नये, याची जी एक काय म्हणतात संहिता असते, त्याला आचारसंहिता. आचार म्हणजे आपण वागावे, त्या काळात वागावे कसे, ही सांगणारी जी नियमावली आहे, त्यावेळी आचारसंहिता त्याला म्हणतात. निवडणूक वेळी भ्रष्टाचार होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा गैरसोय होऊ नये. भ्रष्टाचार, गैरसोय व विविध कारणांमुळे काय होतं निवडणूक आयोग काय करतं, की त्या काळात आचारसंहिता लागू करते. याचा उद्देश काय आहे, की निवडणुकांमध्ये पारदर्शकता यावी आणि त्या खुल्या ह्याच्यात म्हणजे खुल्या वातावरणात व्हाव्या यासाठी. त्यावेळी गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढू शकतो. दुभाडून बळजबरीने त्या मतदान केले जाऊ शकते. मग हे टाळण्यासाठी निवडणूक आयोग निवडणुकीच्या काळात कुठले नियम पाळावेत, कुठले नियम पाळू नयेत म्हणजे काय करू नये, हे सांगण्यासाठी जी नियमावली जाहीर करते, त्याला आपण कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता असं म्हणतो. आणि हे निवडणुकीच्या वेळी पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ही दोन्ही विधान तर आता बरोबर आहेत. ठीक आहे. हां, तर कोणतेही 2 सोडवायचे आहेत. ह्याच्यावर हा तुम्ही भाग बघून जावा. आता खालील संकल्पना स्पष्ट करा. मिरवणूक व चळवळी यांचे महत्त्व काय आहे? तर चळवळी जेवढ्या झाल्या, तर त्यातनं बघितलं तर एक समाज प्रबोधन झालं होतं. आपण कुठल्याही चळवळी जाऊया. थोडं तर राज्यशास्त्राचा विषय म्हणून आपण राज्यशास्त्र डोकावूया. ग्राहक चळवळ आहे, पर्यावरण संरक्षण चळवळ आहे, अशा ज्या चळवळी आहेत, त्यातनं एक प्रबोधनाचं काम झालेलं आहे. त्यामुळे त्या चळवळी महत्त्वपूर्ण ठरतात. ठीक आहे. अ, हे मी जेवढं मला सांगता येईल, एक्सप्लेन करता येईल तेवढं मी केलं आहे. ठीक आहे. आता दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. फ्लो चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. कुठलाही एक. मग मी ते एकच दिलं आहे. ते तुम्हाला 2 असतील. ठीक आहे. ते कुठलाही एक. त्याच्यात तुम्हाला काय विचारू शकतात? प्रादेशिक पक्ष, त्यांची नावं. ठीक आहे. हे विचारलं जाऊ शकतं किंवा अ, त्यामुळे आचारसंहितेचे महत्त्व. मग ते तुम्ही फ्लो चार्टद्वारे दाखवायचं. ठीक आहे. आता न्यायालयाने महिलांच्या सन्मान व सुरक्षतेसाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत? बघा, महिलाच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय हे न्यायालयाने घेतलेले दिसतात. ठीक आहे. त्या निर्णयांचे सविस्तर विवेचन पुढीलप्रमाणे किंवा या निर्णयांचे विस्तृत विवेचन पुढीलप्रमाणे करता येईल आणि असं लिहून तुम्ही उत्तराला सुरुवात करायची आहे. आता बघा की अ, महिलांच्या सन्मान करण्याने सुरक्षतेच्या दृष्टीने जे काही निर्णय घेतलेले आहेत, त्या निर्णय तुम्हाला काय करायचे एक्सप्लेन करायचे आहेत किंवा ते लिहायचे आहेत. निबंधाच्या पद्धतीने नाही तर पॉइंट वाईज की हा एक आकडा टाकायचा. पहिला हा निर्णय घेतलेला आहे. दुसरा हा. ठीक आहे. राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्य. सरकार व जनता याच्यातील दुवा म्हणून काम करतात. हे एक वैशिष्ट्य येणं गरजेचं आहे तुमच्या उत्तरामध्ये. ठीक आहे. की एक जनतेची दुवा म्हणून ते काम करतात. ठीक आहे. सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतात. थोडक्यात काय ते जनतेची गाऱ्हाणी व काय करतात सरकारपर्यंत पोहोचवतात. ठीक आहे. एवढंच कार्य आहे का? नाही. तर अजून भरपूर कार्य आहेत. काय म्हणतात काय? आता काय म्हणतात प्रबोधन करणं म्हणजे विविध उपक्रम म्हणजे जे काय म्हणतात सामाजिक उपक्रम राबवणे. ठीक आहे. आरोग्य सुविधांचा पाठपुरावा करणं म्हणजे सगळं जे आहेत, ती कामं जी आहेत, त्यांची वैशिष्ट्ये जी आहेत, थोडक्यात त्यांची कार्य तीच वैशिष्ट्य असतात. आता कार्यामध्ये जर बघितलं तर जनतेच्या मागण्या
सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करतं. हे राजकीय पक्षाचे कार्य आहे आणि ते वैशिष्ट्य सुद्धा आहे. कारण का आता सरकार जेव्हा एखाद्या योजना राबवतं, तेव्हा त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्ष करत असतात. म्हणजेच सरकार व जनता यांच्यातला दुवा कोण आहे? राजकीय पक्ष आहे. आणि सांगायचं झालं, की जनतेच्या ज्या काही समस्या आहेत, मग त्या समस्या सरकारपुढे राजकीय पक्ष मांडत असतात. ठीक आहे आणि विविध योजना त्या राबवत असतात. अशी भरपूर वैशिष्ट्य तुम्हाला लिहिता येतील. या उत्तरामध्ये किमान तुम्ही 10 वैशिष्ट्य अपेक्षित आहेत. किती? 10 वैशिष्ट्य अपेक्षित. ठीक आहे. अं, यासाठी तुम्ही टार्गेट IQB किंवा 21 अपेक्षित रेफर करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ते तुम्ही खरेदी करू शकता. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण जेवढे महत्त्वाचे प्रश्न होते या प्रश्नपत्रिकेतील मध्ये किंवा ही नमुना प्रश्नपत्रिका आपण अभ्यासली. हां. यामध्ये तुम्हाला आदर्श उत्तर लिहायचं आहे. आदर्श उत्तर लिहिताना कुठल्या चुका टाळू नयेत ते तुम्हाला मी सांगतो. आता कुठल्या चुका टाळाव्यात ते सांगतो. योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा म्हटलंय. तिथे नुसतं विधान लिहू नका. तर ते पुन्हा लिहा. चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा असं म्हटलंय. ते दुरुस्त करून सुद्धा लिहा. दुरुस्त करून लिहिणे गरजेचे आहे. संकल्पना चित्र पूर्ण करताना ते व्यवस्थित सुटसुटीत पेनाने आखा. ठीक आहे. अ, आणि आहेच त्या स्वरूपात आखा. तिथे कुठलाही आपल्या सोयीनुसार बदल करू नका. संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नाअंतर्गत तुम्हाला किमान 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. पहिला मुद्दा त्याची पार्श्वभूमी लिहिणं अपेक्षित आहे. दुसऱ्या मुद्द्यात त्याची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. तिसऱ्या मुद्द्यात त्याचे महत्त्व आणि चौथ्या मुद्द्यात त्याचे वैशिष्ट्य. यानुसार तुम्ही तो टिप्पा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. हा भाग पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. आता टिप्पा लिहा यामध्ये सुद्धा आता जर समजा विचारसरणीवर प्रश्न असेल, तर त्या विचारसरणीची पार्श्वभूमी, दुसऱ्या मुद्द्यात तो विचार कोणी मांडला, तिसऱ्या मुद्द्यात त्या विचाराचा सिद्धांत म्हणजे त्या विचारसरणीचा सिद्धांत. आता द्वंद्ववाद येते. हा सिद्धांत फ्रेडरिक हेगल यांनी मांडलेला आहे. यामध्ये खरे काय आणि खोटे काय या दो याचा एक काय म्हणतात ते याचा विचार करून त्या दोघांना छेदणारा एक प्रतिसिद्धांत मांडला जातो. ठीक आहे. या सर्व घटकांचा इथे समावेश तुम्ही करायचा आहे. ठीक आहे. आणि पॉइंट वाईजच लिहायचं आहे. निबंध वजा पद्धतीने लिहू नका. ठीक आहे. पॉइंट वाईज लिहा. पहिला मुद्दा, त्याच्या खालोखाल दुसरा मुद्दा. अशा 4 मुद्द्यात तुम्हाला ते कव्हर करायचं आहे. आणि एकदम सुटसुटीत व्यवस्थित आपल्या शब्दात. ठीक आहे. नंतर जेव्हा तुम्ही टिप्पा लिहा हा प्रश्न सोडवाल. तुम्ही आलात तर पहिला टिप्पा लिहिताय. समजा पहिला टिप्पा काय आहे? द्वंद्ववाद. हां. तर हा शब्द लिहून डॅश करून त्याला अंडरलाईन करा आणि एक ओळ सोडून मग लिहायला सुरुवात करा. हे टिप्पा लिहायसाठी होतं आणि संकल्पना स्पष्ट करा यासाठी होतं. त्याने काय करतं तुमचं उत्तर आकर्षक होतं. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याचे चान्स असतात आणि उत्तराचा जो मी क्रम सांगितला आहे, पार्श्वभूमी, व्याख्या, तो कोणी मांडला, महत्त्व आणि वैशिष्ट्य यानुसारच लिहा. भरकटून जाऊ नका. उत्तर आकर्षक आणि पॉइंट वाईज लिहा. मुद्देसूद लिहा. प्रश्नाला अनुसरून विचार करा. जिथे तुम्ही काय कराल, कुठली काळजी घ्याल, विचार करा. असे प्रश्न असतील त्या प्रश्नाला अनुसरून उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता सहकार्याने स्पष्ट करा यामध्ये किमान 5 मुद्दे पाहिजेत. किमान 5 मुद्दे. ठीक आहे. अ, जास्तीत जास्त 5, कमीत कमी 3 चालतील. कमीत कमी 3 पण चालतील. ठीक आहे. 3 किंवा 5 हे मुद्दे. जर 5 लिहिता नाही आले तर 3 लिहिले तरी चालू शकतं. ठीक आहे. अ, अशा प्रकारे लिहिताना आता समजा हा प्रश्न आहे, वृत्तपत्रांना इतिहास या विषयाची गरज का पडते? तर वृत्तपत्रामध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो आणि त्या घटकांची माहितीसाठी कुठल्या विषयाची गरज पडणार आहे ते लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. असे 3 किंवा 5 मुद्द्यात तुम्ही उत्तर संपवायचं आहे. नंतर आहे उतारा वाचायचा आहे. उतारा वाचताना तुम्ही काय करायचंय प्रश्न लिहीत बसायचे नाही. डायरेक्ट प्रश्न क्रमांक 1 त्या उत्तराचा वर जो प्रश्न विचारलाय त्याचा क्रमांक टाकायचा आणि उत्तर लिहायचं. ठीक आहे. आता प्रश्न 5 सविस्तर उत्तर लिहा. हा प्रश्न लिहिताना याच्यात
किमान याच्यात जास्तीत जास्त सांगतो 10 मुद्दे, जास्तीत जास्त कमीत कमी 6 मुद्दे. ठीक आहे. जास्तीत जास्त 10, कमीत कमी 6 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. हां, म्हणजे किमान 6 मुद्दे तरी लिहा तुम्ही क्रमवारीनुसार. पार्श्वभूमी, व्याख्या किंवा संकल्पना, हां, नंतर तो सिद्धांत, सिद्धांताचे स्पष्टीकरण, त्याची वैशिष्ट्य, त्यातल्या काय म्हणतात ते महत्त्व. ठीक आहे. यानुसार. आता हे सगळ्यांना लागू होतं. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.